राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांना मिळणार थकीत विमा रक्कम. अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंतच्या थकीत पीक विम्याची रक्कम सोमवारी त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. म्हणजे 11 तारखेला खरीप 2022 पासून ते रब्बी 2024 आणि 2025 पर्यंतची जेवढी पण विमा रकमेची थकबाकी असेल तेवढी थकीत विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात सोमवारी म्हणजे 11 तारखेला जमा होणार आहे. खरीप 2022 पासूनची भरपाई मिळालेली नाही. खरीप 2024 मधील काढणीनंतरची भरपाई आणि पीक कापणीनंतर प्रयोगावर आधारित भरपाई, थकीत रब्बी हंगामाची भरपाई ही अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. ती भरपाई आता शेतकऱ्यांना सोमवारी म्हणजे 11 तारखेला मिळणार आहे. असा शासनाचा GR पण आलेला आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान एका कार्यक्रमामध्ये एका क्लिकवर ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणार आहेत. पीक विमा कंपन्या आणि राज्य सरकारांनी त्यासंबंधी सर्व तयारी करून ठेवली आहे. अनेक वेळा मुख्यमंत्री विमा कंपन्यांना तंबी दिली होती तरी सुद्धा पीक विम्याची भरपाई दिली नव्हती. पण आता ही विम्याची थकीत रक्कम सोमवारी 11 तारखेला शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान एका क्लिकवर थकीत विम्याची रक्कम सोमवारी 11 तारखेला शेतकऱ्याच्या बँक खात्यात टाकणार आहेत. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष सोमवारी म्हणजे 11 तारखेला मिळणाऱ्या पीक विम्याच्या थकीत रकमेकडे लागले आहे. तरी बघूया सोमवारी काय अपडेट येतात ते. त्यासाठी आपण चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.